नीट परीक्षा घोटाळ्याच्या आरोपांवरून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागलाय। हा घोळ संपत नाही तर राज्यात 2.5 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून असलेल्या एमएसटी सीईटी मध्येही महाघोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय। ज्या विद्यार्थ्यांना 12वीला 35 ते 40% गुण मिळाले त्यांना एमएसटी सीईटी परीक्षेत 90 ते 100% कसे पडले असा सवाल विरोधकांनी केलाय। काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी या परीक्षेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे। तसंच दोषींना शिक्षेची देखील मागणी केली आहे। इंजिनिअरिंग सीईटी संदर्भात एक धक्कादायक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे। तसंच बेटरमेंट फीस मध्ये केलेल्या वाढीवरूनही काँग्रेसनं सरकारला घेरलंय। काय आहे हे प्रकरण आणि सीईटी सेलचं यावर काय म्हणणं आहे ते देखील या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह। परभणी येथून इंजिनिअरिंग सीईटी संदर्भात धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। हवं ते कॉलेज मिळवून देण्यासाठी 13 लाख रुपयांची मागणी या ऑडिओ क्लिप मधून करण्यात आली आहे। त्यासाठी विशिष्ट परीक्षा केंद्र उपलब्ध करून चांगले मार्क मिळवून देण्याचा ऑडिओ क्लिप मध्ये दावा करण्यात आला। यापूर्वीही विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळवून दिले असल्याचं या ऑडिओ क्लिप मध्ये म्हटलं जातंय। राज्यात आजपासून इंजिनिअरिंगच्या प्रवेश फेरीला सुरुवात झालेली आहे। राज्यातील प्रसिद्ध असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सीओईपी, व्हीजीटीआय यासारख्या नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवून देणार असल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये केला जातोय। नीट प्रमाणेच महाराष्ट्रात सीईटी निकालात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलाय। 12वीत 35 ते 40% गुण मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये 90 ते 100% कसे मिळाले असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। लाच देऊन उच्च गुण मिळवल्याचा आरोपही काही व्हिडिओंमधून करण्यात आला। पेपर फुटीच्या आरोपांचं सीईटी सेलकडून खंडन करण्यात आलंय। सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी म्हटलंय की सीईटी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे गुण पारदर्शकपणे दाखवते। सध्या आलेल्या आक्षेपांची चौकशी केली जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे। सोशल मीडियावरचे दावे दिशाभूल करणार असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। सीईटी निकालात अनियमितता असल्याचा दावा त्यांनी खोडून काढला असला तरीही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून सीईटी सेलनं आझाद मैदान पोलिसांमध्ये आणि राज्य सायबर विभागाकडे चौकशीची मागणी केली आहे। पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण एका दुसऱ्या परीक्षेच्या परफॉर्मन्सच्या आधारे आपण या परीक्षेकडे बघतोय। म्हणजे हे मुळात हे तसंच अव्यवहार्य आहे की एका परीक्षेमध्ये असलेल्या परफॉर्मन्स प्रमाणे दुसऱ्या परीक्षेमध्ये तसाच प्रकारचा परफॉर्मन्स आला पाहिजे ही आपली जी अपेक्षा आहे ती तशी काही योग्य नाहीये। दुसरं असं की आपण इकडे पर्सेंटाईल म्हणतोय आणि इकडे पर्सेंटेज म्हणतोय। मी याच्या आधी मी वारंवार हे सांगितलेलं आहे की पर्सेंटाईल पद्धती वेगळी आहे। पर्सेंटाईल पद्धती ही त्या बॅचसाठी असते। त्या बॅचमध्ये जो टॉपर असतो त्याला 100% म्हणतात आणि त्याला जर त्याचे रॉ स्कोअर कदाचित 70% असतील, 80% असतील, 90% असतील, किती रॉ स्कोअर त्याचा असू शकतो, परंतु तो त्या बॅचमध्ये टॉपर असल्यामुळे त्याला 100% मिळतो। आपण याचा अर्थ असा नव्हे की त्याला 100% मार्क पडलेत। 100% मार्क म्हणजे त्याला 200 पैकी 200 मार्क पडले तर त्याला 100% म्हणता येईल। खरं तसेच मार्क नसतात, कुणाला 190 असतात, 180 असतात। एखाद्या बॅचमध्ये 180चा टॉपर असतो तो सुद्धा 100% असतो। एखाद्या बॅचमध्ये 190 वाला असतो तो पण 100% असतो। एखाद्या बॅचमध्ये 170 वाला असतो तो सुद्धा 100% असतो। त्याच्यामुळे ज्याला 170 मार्क पडले त्याला 85% मार्क पडले, कोणाला 80% मार्क पडले। त्याच्यामुळे आपण हे जे मुळात जे पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजचं एक जे तुलना करतोय ती चुकीची आहे। काँग्रेसनं नांदेडमधील एक प्रकरण देखील समोर आणलेलं आहे। नांदेडचे भाजपचे नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या जुळ्या मुलांना अनुक्रमे 99% गुण कसे मिळाले असा सवाल केला जातोय। नगरसेवक नेरळकर यांना जुळे मुलगा आणि मुलगी आहे। त्यांना 12वी मध्ये पीसीएम ग्रुपमध्ये 56% आणि 51% मार्क होते, तर जेई परीक्षेत 51% आणि 28% गुण मिळाले। पण एमएसटी सीईटी परीक्षेमध्ये मात्र दोघांनाही अनुक्रमे 99% गुण कसे मिळाले असा सवाल काँग्रेसचे बालाजी गाडे यांनी केलाय। एमएसटी सीईटी परीक्षेतील या घोळावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक होताना दिसतोय। या संबंधीच्या अधिक बातम्या आपलं महानगर वेबसाईटवरती वाचता येतील। त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्हाला आपलं महानगर लाईव्ह वरती पाहता येतील। आपलं महानगर लाईव्हला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।